निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गहिनी, तुझ्या खांद्यावर भिक्षेची झोळी आहे. जा आणि आज तुझी पहिली भिक्षा मागून आण. आदेश आदेश अलख निरंजन निरंजन। एकाग्रचित्त गोरखना संजीवनी मुखातुन बोरे संचरणे गर्भाजन त्याल गहिनिया सिद्ध गहिनिया सिद्ध गहिनिया शुभम भवतु। गहिनिया सिद्ध गहिनिया मी सांगितलेल्या गोष्टीचा आपण विचार करावा. मला मान्य आहे, एकाच भेटीत हा निर्णय आपल्याला घेता येणार नाही. हवं तर मी पुन्हा भेटेन. येतो मी. निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। गुरुवर, शुभम भवतु. गहिनी, पहिली भिक्षा आणलीस ना? होय गुरुवर. इथून पुढे आपल्यासाठी परान्न आणि कुणाच्याही घराचे अन्न आपल्यासाठी वर्ज्य आहे. मी ध्यानात ठेवीन गुरुवर. तुम्ही मला का देतात? आजवर तू मला भिक्षा मागताना पाहिले आहेस. भिक्षा मागताना मी काय काय नियम पाळतो हेही तू पाहिले आहेस. तेव्हा आज तुला एकट्याला भिक्षा मागण्यासाठी जायचे आहे. आज मला तो दिवस आठवला जेव्हा मी भिक्षेसाठी गेलो होतो. त्या अनेक अवघड प्रसंगांमधून माझ्या गुरूंनी मला अनेक सुंदर गोष्टी शिकवल्या. गुरुवर, मी आपल्यासाठी अन्न तयार करतो. गहिनी, भिक्षा मागण्याची ही एक अत्यंत वेगळी परंपरा आहे. त्यामागे खूप मोठं तत्व दडलेलं आहे. यानंतर हळूहळू ते तुझ्या लक्षात येईल. कानिफनाथ आणि देवी यांची गुप्त भेट आहे. कानिफनाथ देवींना काय सांगतात आणि पुढे काय होईल याची काळजी आहे मला. अगं लतिका, असं काळजी करण्यासारखं काही कारण नाही. उलट ज्या काही शंका असतील ना त्याचं निरसन होईल. माई, देवी का काळजीत आहेत हे माहितीये का तुम्हाला? कानिफनाथांनी श्रीनाथांना घेऊन जाण्याचा आग्रह धरला तर काय करायचा हा मोठा प्रश्नच आहे. आणि कानिफनाथांकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं का? आम्ही नाही पाहिलं बाबा त्यांच्याकडे लक्षपूर्वक. मी पण पाहत होते. तुझं त्यांच्याकडे जरा जास्तच लक्ष होतं. हो ना,
अगं रोहिणी, काय सांगणार होतीस? सांग बरं. जाऊ दे बाई, ह्या मला चिडवतात. अगं सांग ग, सांग. कानिफनाथ इतके निश्चयी वाटले मला की त्यांच्याकडे पाहिले की असे वाटले की देवींना ते निर्णय घ्यायला भाग पाडतील. आणि श्रीनाथांना ते निश्चितच घेऊन जातील. झाली भेट? होय गुरुवर. तू जाण्याआधी मी तुला विचारले नाही, परंतु आता विचारतो. काय बोलणे झाले? गुरुवर, मी मैनावती देवींना अनुमती मागितली. अनुमती? कशा संदर्भात? तुम्हाला इथून घेऊन जाण्यासंदर्भात. कानिफा, तू मैनावतीला इतके थेट विचारले? होय गुरुवर. तू असे विचारायला नको होतेस. पण हे गुरुवर, मला हे पटत नाही की स्त्री राज्यात तुम्ही अशा रीतीने राहत आहात. मी इथे का राहतो आहे ते तुला ठाऊक नाही कानिफा. मला ते समजूनही घ्यायचे नाही. मला इतकेच समजते की मैनावती देवींच्या अनुमतीशिवाय तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही. म्हणून मी आधी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशीच बोललो. श्रीनाथ, कानिफनाथांनी मला काय विचारले हे तुम्हाला समजले का? होय. ते तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठीच आले आहेत. होय, त्यांनी सांगितले मला. तरी तुम्ही इतके शांत कसे काय? मग मी काय करणे अपेक्षित आहे तुला? याचा अर्थ एकच आहे, फक्त मला असे वाटते की तुम्ही इथून जाऊ नये म्हणून. असे काही नाही मैनावती. मग तुम्ही मला हे का सांगत नाही आहात की मला तुला सोडून जायचे नाही म्हणून? कधी सांगणार आहात? मी तुला ह्या अवस्थेत सोडून जाणार नाही मैनावती. तुम्ही खरं सांगत आहात ना श्रीनाथ? अर्थात मैनावती. मी जर इथून गेलो तर आपल्या बाळाचे, मीननाथाचे काय होईल? तुझे काय होईल? मला तुम्हा दोघांचीही काळजी आहे. मग कानिफनाथांना जाऊन सांगा की आमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नका म्हणून. मी त्याला असे काहीही सांगू शकणार नाही मैनावती. असे का? कारण तो जे काही करतो आहे त्यात काहीच चूक नाही. आपले गुरु हे स्त्री राज्यामध्ये अडकले आहेत असे त्याला वाटते आहे. तुम्ही जर काही करणार नसाल तर मीच काहीतरी ठरवतो. नाथ परंपरेत गुरु शिष्य परंपरेचे जे बीज आहे
त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय जमणार नाही. सद्गुरूंची चाहूल लागली मला. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. माई, तू काय ठरवलंयस? मला काही सुचत नाही बघ. रोहिणी, तू पण काही बोलत नाहीयेस. काय करायचं? जे अतिथी आलेत त्यांना राज्याच्या बाहेर काढण्याचा उपाय देवींनी शोधायला सांगितलाय. एका अर्थी हे चांगले कामही नाही. आपण पापाचे धनी व्हायचो, पण हा त्यांचा आदेश आहे. यावर आपल्याला काहीतरी विचार करावाच लागेल. खऱ्या अर्थाने आपण ना धर्मसंकटात सापडलो. आपण अतिथींना बाहेर काढण्याचा उपाय शोधत आहोत. हे जर श्रीनाथांना समजलं तर? कानिफनाथ इथे आल्यावर मी तुम्हाला एक कार्य सांगितले होते, त्याचे काय झाले? देवी, आम्ही याच्यावर विचार केला, परंतु एका क्षणी आम्हाला हे चुकीचं वाटतं आहे. चुकीचं म्हणजे? म्हणजे श्रीनाथांच्या विरुद्ध काही करणं चुकीचं आहे? तुम्ही माझ्या सोबत आहात की श्रीनाथांच्या? देवी, आम्ही तुम्ही दिलेला आदेशच पाळला, परंतु मनात जी शंका होती ती माईंनी बोलून दाखवली. मग यावर विचार का नाही केला की कानिफनाथ इथून जाण्यासाठी काय पर्याय आहे? देवी, कारण यांना भीती होती की काही पर्याय सुचवणं म्हणजे श्रीनाथांना थेट विरोध करणं. पण मी तसं नाही समजत. पण मी विचार केलेला आहे. दुर्गा, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. सांग, काय पर्याय आहे? श्रीनाथ जेव्हा स्त्री राज्यात आले तेव्हा तुम्हीच त्यांना इथे थांबवलं. त्याचप्रमाणे कानिफनाथांना राज्याच्या बाहेर काढण्याऐवजी इथेच थांबवलं तर? आणि हे कार्य तुम्ही योग्य व्यक्तीवर सोपवावं. दुर्गा, तू लहान असूनही योग्य विचार केला, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यामुळे हे कार्य मी तुझ्यावर सोपवते.
हे कार्य यशस्वीपणे तू जर पार पाडलंस तर मी तुला मोठा पुरस्कार देईन. देवी, क्षमा असावी. मला खरं बोलावंच लागेल. आपण या संदर्भात थेट श्रीनाथांशी बोललात तर ते योग्य होणार नाही का? हे बघ लतिका, माझा निर्णय झालाय, त्यामुळे मला याविषयी काहीही बोलायचे नाही. तुम्ही या आता. तुम्ही आला नाही आपल्या कक्षात. कानिफाशी बोलत होतो मी. हो का? काय म्हणत होते कानिफनाथ? त्याची माझी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, त्यामुळे तो मला भेटायला आला होता. ते समजलं, परंतु तुम्ही इथे आहात ह्याचा शोध त्यांना कसा काय लागला? हे बघ मैनावती, कानिफनाथ आहे तो, आणि नाथ परंपरेमध्ये काहीही अवघड नाही. ठरविलेच तर या ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट, कोणताही जीव, कोणतेही ग्रह हे सहज शोधता येते, जे शोधणे सहज सोपे नाही. ते आलं माझ्या ध्यानात, पण मग काय म्हणत होते ते? त्याला मी इथे आहे ह्याचे आश्चर्य वाटले. असे का? स्वाभाविक आहे मैनावती. नाथ परंपरेमध्ये मी गुरुपदावर आहे, त्यामुळे मी संन्यस्त असणे हे त्याला अपेक्षित होते. परंतु मी इथे तुझ्याबरोबर सुख उपभोगतो आहे याचे त्याला आश्चर्य वाटले. याचा अर्थ माझी भीती खरी ठरली. मैनावती, कसली भीती? त्यांच्याबद्दल मला काहीच ठाऊक नव्हते, तेच अचानक कधीतरी इथे येतील. परंतु हे एक ना एक दिवस होणारच होते ना. मग आता काय म्हणतायत ते? कानिफा म्हणत होता की त्याच्याबरोबर मी ह्या स्त्री राज्यातून बाहेर जावं. मैनावती, देवी, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी का? काही नाही माई, भोग आहेत, ते कधी कोणाला चुकलेत का? देवी, तुम्हाला असे दुःखी पाहून आम्हाला बरे नाही वाटत. हो देवी,
राजवाड्यातल्या कोणत्याही स्त्रीला हे कळायला नको की तुम्ही दुःखी आहात ते. देवी, श्रीनाथ तुम्हाला काही म्हणाले का? ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले आहे. देवी, तुम्ही आम्हाला सांगितले तर तुम्हाला बरे वाटेल. कानिफनाथ इथे आले आहेत ते श्रीनाथांना घेऊन जाण्यासाठी.